खरं तर राजूने सांगितल्याप्रमाणे हा स्वागताचा कार्यक्रम होता, पण आपण इतक्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर इथे हजेरी लावलीत, मला तरी सांगितलं जरा दोन शब्द बोलून जा. माणूस आहे का त्याच्यात? ते उतरेल ना व्यवस्थित? इथं नाही येणार. साहेब चुकलो म्हणून इकडे जायचं. अच्छा 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 अच्छा. खरं तर आता विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. लागल्या म्हणजे अजून लागल्या नाहीत, पण होतील असं वाटतंय. अरे बस रे बाबा बस. आता ये म्हणा खाली, तू पण ये ऐकायला म्हणा. निवडणुका लागल्या आहेत असं वाटतंय. कदाचित दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. कधी होतील काय होतील कल्पना नाही, पण अंदाज आहे. आणि म्हणून मी त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रभर जरा उमेदवारांच्या चाचपणी करण्यासाठी म्हणून दौरा सुरू केला. मराठवाड्याचा दौरा माझा पूर्ण झाला. हे आता बस करायला सांग त्याला, आता बंद करायला सांग त्याला. त्याला कोणाला तरी सांगा आता बंद कर म्हणून. बस झालं ना, आता संपलं. आणि जरा थोडीशी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी म्हणून हा दौरा आखला. मराठवाडा झाला, आता विदर्भाचा दौरा माझा सुरू आहे. पुढे उत्तर महाराष्ट्राचा होईल, मग आमच्या कोकणाचा होईल, मग पश्चिम महाराष्ट्राचा होईल. या वेळेला जरा विधानसभेच्या निवडणुका आता बस झालं रे म्हणा. आता तोच येईल पाकळी म्हणून खाली. बस झालं त्याला सांग आता. यावेळच्या निवडणुका जरा जवळपास 200 सव्वा 200 उमेदवार आपण पक्षातर्फे उभे करणार आहोत. आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकीय वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे, इतका चिखल झालेला आहे. मी आजपर्यंत असं वातावरण महाराष्ट्रामध्ये कधी पाहिलं नव्हतं. इतक्या वर्षामध्ये, इतकी वर्ष तुम्हीही पाहिलं नसेल. उन्हातानामध्ये उभे राहता तुम्ही, रांगेमध्ये उभे राहता, या लोकांना मतदान करता, आणि कोट्याच्या भावाने नंतर माणसं विकली जातात. आज ह्याची सत्ता, उद्या ह्याची सत्ता, उद्या ही माणसं ह्याच्याकडे, उद्या ही माणसं ह्याच्याकडे. सध्या समजतच नाही कोण कुठच्या पक्षामध्ये आहे, तेच समजत नाही. आणि मला असं वाटतं की याचा तुम्हाला राग येतो की नाही येत. या असल्या गोष्टींचा राग व्यक्त करायची जी जागा आहे ना, ती येणारी विधानसभेची जागा आहे, निवडणूक आहे ती. त्यावेळेला तुमचा राग व्यक्त झाला पाहिजे. आणि तुम्ही जर असेच राहिलात तर तुमच्या नशिबी अशीच माणसं येणार, अशीच सरकारं येणार. कधीही प्रश्न सुटणार नाहीत कुठचेही. आत्ता काल परवाकडे आपल्या बदलापूरमध्ये ज्या मुलीवरती जो शारीरिक काय अत्याचार झाले, बलात्काराचा प्रयत्न झाला, आज एक घटना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या महिला सेनेने ती बाहेर काढली गोष्ट. तेव्हा लोकांना कळली, तोपर्यंत दाबून ठेवली होती गोष्ट.
ती घटना घडल्यानंतर मग लगेच सगळ्या ठिकाणी सुरू झालं. काल आता कोल्हापूरमध्ये झालं. लहान लहान मुलींवरती हे बलात्कार करतायत. हा माणूस आज पाहिजे होता. आज ही महाशक्ती जी आहे ना, ही आज पाहिजे होती. त्या रांजाच्या पाटलाचा जसा हातपाय कापून जसा चौरंग केला होता ना, तसे ह्यांचे चौरंग केले पाहिजेत. आमच्या मुली शाळेमध्ये पाठवायच्या आणि शाळेमध्ये पाठवल्यानंतर कालच मी त्या आश्रम शाळेमध्ये गेलो होतो. लहान लहान मुली तिकडे या संपूर्ण महाराष्ट्रभर हे पसरलेलं आहे. आणि याचं कारण कायद्याचा वचक नाही. मी याचा दोष आमच्या या पोलीस यंत्रणेला बिलकुल देणार नाही. अजिबात देणार नाही. त्यांच्यावरचा जो सरकारी दबाव असतो ना, त्या दबावामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तसं वागावं लागतं. कारण ह्यांनी काही गोष्टी करायला घेतल्या की ह्यांचं निलंबन काढणार, यांना नोकरीवरून काढून टाकणार, त्यांच्या चौकशा लावणार. आणि जे सरकारमध्ये बसले त्यांच्या चौकशा कोणी नाही लावायच्या. कुठे लाठीचार्ज करायला सांगा, कुठे परिस्थिती हाताळण्यासाठी म्हणून त्यांच्या हातातच काही नाही. आणि मग दोष द्यायचा था ना, असं थोडी चालतं. मी अनेकदा बोलत आलो तुम्हाला. अनेकांना असं वाटतं की राज ठाकरे असा सहज मी सहज नाही बोलतोय. मी तुम्हाला अत्यंत गांभीर्यपूर्वक तुम्हाला सांगतोय. एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये या महाराष्ट्राची सत्ता द्या तुम्ही. एकदा राज्य कसं हाकलं जातं ना, कायद्याची भीती काय असते ना, हे मी तुम्हाला दाखवून देईन. परत या महाराष्ट्रामध्ये परत कुठच्या बाईकडे मुलीकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची कोणाची हिंमत होणार नाही. याच पोलीस यंत्रणेला सांगणार, 48 तास देणार. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. 48 तास हातामध्ये दिले ना, साफ करून ठेवतील महाराष्ट्र अख्खा. सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण कोण घेणार अंगावरती. आज अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत. महिलांचे विषय आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, बी बियाण्यांचा प्रश्न आहे, विम्याचा प्रश्न आहे. दरवर्षी आपलं तेच सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि आमचे सगळे सरकारी सगळे लोक गोल गोल उत्तर देत आहेत. आणि आत्महत्या काही थांबत नाहीत. या सगळ्या गोष्टींवरची उत्तरं असतात. या सगळ्या गोष्टींवरची उत्तरं आहेत. आपण जी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट काढली होती, त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण तुम्ही माझ्या हातामध्ये ही सगळी गोष्ट दिली पाहिजेत. आज विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. मी काय फार तुम्हाला इथे भाषण करण्यासाठी आलेलो नाही. मला राजूने सांगितलं होतं इथे स्वागत आहे. जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा लागतील. मी मराठवाड्यामध्ये काल मी 2 जागा विधानसभेच्या काल जाहीर केल्या. गडचिरोलीमध्ये, आज यवतमाळमध्ये इथे आलोय, वणीला आलोय. आज पण मला एक गोष्ट जाहीर करायची आहे. म्हणजे या वणी या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमचे राजू उंबरकर यांची उमेदवारी आज इथे जाहीर करतोय. सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकरांच्या मागे उभं राहावं, त्यांना आमदार म्हणून आतमध्ये पाठवावं. मी तुम्हाला सांगतो की हा बदल तुमच्याकडनं घडवून द्या, मला घडवून द्या. येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत बसलेली असेल. आणि तुमचे जे प्रश्न असतील, मी कसे प्रश्न सोडवतो तुम्हाला माहिती आहे बरं का. पहिल्यांदा हात जोडून जातो, समोरच्याने ऐकलं नाही तर हात सोडून जातो. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद आमच्या मागे कायम राहो, एवढी फक्त एक अपेक्षा आशा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं दर्शन झालं
याचाही मी स्वतःला भाग्यवान समजतो. निवडणुका जेव्हा लागतील त्यावेळेला प्रचार सभेसाठी म्हणून मी इथे येईनच, त्यावेळेला सविस्तर बाकीच्या गोष्टी आपण बोलू. तोपर्यंत आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.